ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। महाविकास आघाडीच्या सगळ्या माझ्या भगिनींनो, येणारी ही जी निवडणूक आहे ती निवडणूक नाहीये, ते युद्ध आहे। ते नुसतं युद्ध नाहीये, ते महायुद्ध आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। आताच इथं ज्या खासदार म्हणून येत्या 4 जूनला विजयी होणार आहेत त्या प्रणितीताई आपल्या सगळ्यांशी संवाद साधून गेल्या। मैत्रिणींनो, ही जी आता लढाई आता तुम्हाला मी म्हणाले ही आपल्या अस्तित्वाची आहे। आपण मत कुणाला देणार आहे? तुम्ही म्हणाल महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देणार। येस, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण सगळेच मत देणार आहे। मी माढा मतदारसंघात येते, हा सोलापूर आहे इथं मतदारसंघ। त्याही पुढे जाऊन मी सांगते मैत्रिणींनो, मत आपलं देणार आहे ते आपण आपल्या देशाला देणार आहे। ही देशाची लढाई, ही देशवासियांची लढाई आहे, ही तुमच्या आमच्या जगण्याची लढाई आहे। महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते आजूबाजूला घडलं। खूप वेळा असं म्हटलं जातं खडककर साहेब आणि काका बायकांना काही राजकारणाचं एवढं काय कळत नाही, पण तुम्हाला सांगते आम्हाला बायकांनाच राजकारणातलं सगळं कळतं। कोण पुढे जातो, कोण पक्ष फोडतोय, कोण पक्ष तोडून घेतोय, कोण वर पडतोय, कोण आपल्याच माणसाला फसवतोय, कोण आपल्याच मित्राला फसवतोय, हे सगळं आम्हाला कळतं। पण आम्ही बोलत नाही। आम्ही बोलतो कुठं? तर आम्ही मतदान केंद्रात जाऊन बोलतो। आम्ही मतदान केंद्रात जाऊन बोलतो आणि आम्हाला ज्याला मत द्यायचंय ना त्याला आम्ही मत देतो। आणि महाराष्ट्रातली आम्ही आज परिस्थिती बघितली, आम्हाला देशाचं माझ्या आता बघितलं बघण्यापेक्षा आमच्या महाराष्ट्रात माढा आणि सोलापूर मतदारसंघात आम्हाला काय करायचंय, आम्हाला घरोघरी पोहोचावं लागेल। आणि ह्या मोदींचे जे गेली 10 वर्ष जे काळेनामे चाललेले ते आम्हाला सांगावे लागतील, बोलावं लागेल। नुसतं म्हणून चालणार नाही की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने, नुसतं म्हणून चालणार नाही की आम्ही राहुल गांधींच्या बाजूने, नुसतं म्हणून चालणार नाही की आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने। आम्हाला लढावं लागेल, आम्हाला रस्त्यावर उतरून ही लढाई करणार आहे। जाहिराती येतात, आधी जाहिराती यायच्या, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी जाहिरात एक बाई यायची, आठवते का तुम्हाला? गेल्या पंचवार्षिकला एक नळ असायचा, ती बाई असायची, मग पाणी फस 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 करायचं आणि म्हणायची आमच्या नळाला पाणी नाही। आणि मोदी सरकार आल्यापासून गेल्या 10 वर्षात खूप पाणीच एवढं पाणी नुसतं पुराच्या नोट व्हायला लागल्या, पाणीच पाणी पाणीच पाणी। मोदी म्हणायचे हे महागाई माझं सरकार आम्हाला नकोय, आता आम्हाला हे नकोय सरकार। गेली की महागाई गेली, सगळं स्वस्त मिळतंय, बरोबर का? मिळतंय का सगळं स्वस्त? नाही मिळत आहे। आणि म्हणून आता नवीन जाहिरात येते। कुठली जाहिरात येते साहेब, कडकपल साहेब? गॅरंटी, सगळ्याची गॅरंटी। आणि ज्या मोदी बाबाला जिनं 7 फेरे मारले तिला सांभाळायची त्याला गॅरंटी दिली नाही, तर आम्हाला कशाची गॅरंटी देणार? कसली गॅरंटी? काय म्हणतात मोदीजी? मैं तो फकीर हूं, झोला उठा के चला जाऊंगा। अरे बाबा, तू फकीर आहेस, पण आम्ही फकीर नाही ना। आम्हाला पोरं बाळ आहेत, आमचा संसार आहे, तो आम्हाला चालवायचा आहे, आमच्या लेकरांना शिकवायचंय, आमच्या लेकरांना नोकऱ्या पाहिजे। आहेत का त्या नोकऱ्या? एक बाई बोलू द्या, आहेत का नोकऱ्या? काय म्हणाले होते मोदीजी? 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला, आताची नाही। का आम्ही झोपेत आहोत? आम्ही जेव्हा महाविकास आघाडीच्या रणरागिणी आहोत तर आम्हाला जाग तर व्हावंच लागेल, पण जे झोपलेत ना त्यांना पण जागा करावं लागेल। 10 वर्षापूर्वी काय म्हणाले होते की 2 कोटी नोकरी आम्ही दरवर्षी देऊ। हिशोब येत नाही मोदींना, शिकले ना शाळा शिकलेत ना ते काका, मोठं सर्टिफिकेट आहे त्यांचं, माहिती आहे का तुम्हाला? शाळा शिकले नाही, त्यांची डिग्री फेल आहे, त्यांचा संसार फेल आहे, त्यांची बायको पण फेल आहे, बायको पण नाही त्यांच्याजवळ, ते शिकलेत का माहित नाही। 2 कोटी नोकऱ्या देणार
येणार होत्या त्याचा हिशोब येत नाही. 10 जुने किती झाले? किती? 20 झाले.